चला विद्यार्थी मित्रांनो, मागच्या लेक्चरला आपण त्या ठिकाणी प्रॅक्टिस सेट 16 सोडवलं होतं मॅथ्स मध्ये. लक्षात घ्या, 7 मॅथ्स. त्यामध्ये कॉम्प्लिमेंटरी अँगल्स बघितलं होते आपण. कॉम्प्लिमेंटरी म्हणजे काय? इफ द सम ऑफ द मेजर्स ऑफ टू अँगल्स इज 90 डिग्री देन द अँगल्स आर सेड टू बी कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. या दोन कोनांच्या मापांची बेरीज किती असते? 90 डिग्री. त्याला आपण काय म्हणतो? कॉम्प्लिमेंटरी अँगल. मग सेम आपल्याला सप्लिमेंटरी अँगल्स बघायचे. आता सप्लिमेंटरी अँगल्स म्हणजे काय की इफ द सम ऑफ द मेजर्स ऑफ टू अँगल्स याच्यात 90 आहे, तसं 180 पाहिजे. मग 180 असेल तर तो कोणता अँगल असतो? सप्लिमेंटरी अँगल. लक्षात ठेवा, कॉम्प्लिमेंटरी म्हणजे ज्या दोन अँगलची बेरीज 90 असते त्याला आपण काय म्हणतो? कॉम्प्लिमेंटरी अँगल. आणि ज्या दोन अँगलची बेरीज 180 येईल त्याला आपण काय म्हणतो? सप्लिमेंटरी. तर आपण त्या ठिकाणी आता प्रॅक्टिस सेट 17 साठी काही फॉर्म्युले ते बघूया आणि मग पुढच्या भागाकडे वळूया. बघा, थोडंसं लक्ष द्या. आपण आता प्रॅक्टिस सेट 17 साठी काही फॉर्म्युले ते थोडेसे रायटिंग करून घेऊया. बघा, सप्लिमेंटरी अँगल्स. पहिला पॉइंट कोणता आहे? सप्लिमेंटरी अँगल्स. रायटिंग करून घ्या. हा सप्लिमेंटरी अँगल. जसं आपण पहिल्या कॉम्प्लिमेंटरी साठी जे आपण डेफिनेशन बघितली त्याच पद्धतीने आपल्याला काय करायची, याची पण डेफिनेशन रायटिंग करून घ्यायची. आता सप्लिमेंटरी अँगलची डेफिनेशन काय आहे बघा. द अँगल्स आर said to be supplementary angles if the sum of their measures is the sum of their measures is 180. त्यांच्या दोन कोनांच्या मापांची बेरीज किती यायला पाहिजे? 180. आता एक्झाम्पल लक्षात घ्या. आपण आधी पण एक्झाम्पल लिहिले तर तसेच घेऊया. सपोज 120 असेल तर दुसरा किती यायला पाहिजे? 60 डिग्री. दोघांची ऍडिशन किती यायला पाहिजे? 180. म्हणजे ही पेअर कसली येणार? सप्लिमेंटरी अँगलची. सपोज मी 50 घेतले तर इकडे किती यायला पाहिजे? 130. आणि 90 असेल तर तिकडे तो अँगल काय येईल? 90. तर हा जो पॉइंट आहे हा सगळ्यात महत्वाचा आहे आणि तो कोणता आहे? सप्लिमेंटरी अँगल. आता आपण त्याच्या पुढच्या पॉइंट कडे वळूया. बघा, पुढचा पॉइंट नीट समजून घ्या. अँगल्स इन लिनियर पेअर. त्याच्यातच आहे खरं तर. तुम्हाला हे पॉइंट नीट समजून घ्या, गणित सोपी आहे. अँगल्स इन लिनियर पेअर. लिनियर पेअर त्याला मराठीमध्ये रेषीय जोडीतील कोन असं नाव आहे. एक डायग्राम काढतो मी, लक्षात घ्या. सपोज एक आपण लाईन काढूया. बघा का, एक मी लाईन काढतो इथे. तुम्ही पण लाईन काढून घ्या आणि याच्यावरती आपण एक अँगल घेऊया. सपोज मी हा अँगल घेतला. बघा, आता इथे नाव देतो मी अँगल्सला. याला नाव देतो मी ए, याला ए आणि याला बी देऊया आणि याला आपण सी नाव देऊया आणि याला देऊया ओ. बघा, आता इथे दोन अँगल्स आहेत. हा एक अँगल आणि हा एक आहे. तर याच्यामध्ये अँगल ए ओ सी प्लस अँगल सी ओ बी या दोघांची बेरीज किती यायला पाहिजे? 180. आणि याला म्हणतात अँगल्स इन लिनियर पेअर. रेषीय जोडीतील कोन असतात हे. तुम्ही जर इन जनरल जर बघितलं डायग्राम मध्ये, लक्षात घ्या, मी तुम्हाला डायग्राम दाखवतो, थोडीशी वर काढतो. तर याच्यामध्ये सपोज मी इथे ए घेतला, नीट समजून घ्या, हे समजलं तर एकदम सोपं आहे. आणि हा ओ घेतला तर हा जो पूर्ण पॉइंट आहे हा अँगल हा 180 होणार. म्हणजे याच्यात कुठे तुम्ही अँगल घेतला तरी तो त्या ठिकाणी किती यायला पाहिजे? 180.
म्हणजे समजा हा 120 असेल तर हा किती यायला पाहिजे 60. तर याला म्हणतात अँगल्स इन लिनियर पेअर. तो तुम्हाला पुढे उपयोगी येईल जरी या सिलेबस मध्ये याच्यावर गणित कमी असले तरी. तर काय काय बघितलं आपण. पहिला पॉइंट सप्लिमेंटरी अँगल्स. सप्लिमेंटरी अँगल्स म्हणजे द टू अँगल्स विच हॅव द सम ऑफ देअर अँगल्स 180 डिग्री. ज्या दोन कोणांच्या मापांची बेरीज किती असते 180. त्याला काय म्हणतो आपण सप्लिमेंटरी अँगल्स. आणि ज्या दोन म्हणजे एका रेषेवरती जर आपण अँगल्स घेतले तर त्याची सुद्धा ऍडिशन किती येते 180 येते. एवढं लक्षात ठेवा. आणि त्याला आपण म्हणतो अँगल्स इन लिनियर पेअर. बस याच्यावरती आपल्याला प्रॅक्टिस सेट काय सोडवायचे 17. आता आपण 17 कडे वळूया. ज्यांनी 16 बघितला नसेल तर मागचे व्हिडिओ जाऊन तुम्ही बघा, तुम्हाला प्रॅक्टिस सेट 16 पूर्णपणे सोडवलेले भेटतील. आता प्रॅक्टिस सेट 17 कडे वळूया. क्वेश्चन नंबर 1 बघा, लक्ष द्या. इथे पेज फुल करतो मी थोडस. क्वेश्चन नंबर 1 आहे राईट द मेजर्स ऑफ द सप्लिमेंट्स ऑफ द अँगल्स गिवन बिलो. मी याचे भाग करतो थोडेसे. पहिला क्वेश्चन येतो, हायलाइट करतो, समजून घ्या. राईट द मेजर्स ऑफ द सप्लिमेंट्स ऑफ द अँगल्स गिवन बिलो. याचे सप्लिमेंट्स आहेत. कॉम्प्लिमेंट आणि सप्लिमेंटचा फरक आहे, लक्षात ठेवा. एक्झामला जर सप्लिमेंट आलं तर सप्लिमेंटरीच पाहिजे आणि कॉम्प्लिमेंट आला तर कॉम्प्लिमेंटरी अँगल फाइंड आउट करायचे. काही कठीण काम नाही, आपण हे सोडवलेत आधी. तर याचे भाग मी आधीच करून ठेवतो, तुम्ही लिहायला घ्या. टोटल किती आहेत त्याच्यामध्ये 7. थोडस सुटसुटीत कामं करा ही. लिहून घ्या. पहिलं काय बघा 15. सोडवायला घ्या तुम्ही. माझ्या आधी गणिताची उत्तर आणा. 85. तिसरं काय आहे 120. चौथा आहे 37. पाचवा आहे 108. सहावा आहे 0 आणि सातवा आपण खाली घेऊया, एवढं काही नाही त्याच्यात. 7 नंबरचं गणित ते किती आहे 8 डिग्री. चला, सगळ्यांमध्ये एक पॉइंट सेम आहे, तो म्हणजे सपोज मेजर ऑफ सप्लिमेंटरी अँगल इज एक्स. सपोज सगळ्यांमध्ये ला सपोज मेजर ऑफ सप्लिमेंटरी अँगल इज एक्स. सप्लिमेंटरी अँगल काय असेल एक्स. दोन्हीमध्ये तो प्रत्येक गणितात आपल्याला लिहायला लागेल. सपोज मेजर ऑफ सप्लिमेंटरी अँगल इज एक्स. आता गणित सोडवायला घ्या. बघा, याचा अर्थ या 15 मध्ये जर आपण एक्स मिळाला तर किती यायला पाहिजे 180. म्हणजे एक्स इक्वल टू 180 मायनस 15. म्हणजे एक्स ची व्हॅल्यू किती येईल 165. हे झालं पहिल्याचं आन्सर. असे सगळे सोडवा पटापट. पहिल्याचा आन्सर किती भेटला 165. चला दुसरं घ्या. 85 प्लस एक्स इक्वल टू 180. एक्स इक्वल टू 180 मायनस 85 म्हणजे एक्स ची व्हॅल्यू किती येईल 95. एक्स ची व्हॅल्यू किती आली 95. इकडे 120 प्लस एक्स इक्वल टू 180. कारण एक्स मिळवला तर 180 व्हायला पाहिजे. एक्स इक्वल टू 180 मायनस 120. एक्स इक्वल टू किती येतील 60. सोडवा पटापट. सगळे रायटिंग करायचे तुम्हाला, गणित एक पण ठेवायचं नाही. 37 बघा. 37 प्लस एक्स इक्वल टू 180. एक्स इक्वल टू 180 मायनस 37 म्हणजे एक्स ची व्हॅल्यू किती येईल 143. हे आपण काय शोधतोय कॉम्प्लिमेंटरी अँगल. सर्व गणित आपल्याला पूर्ण करायचे आहेत पटकन.
108 म्हणजेच 108 प्लस एक्स इक्वल टू 180 म्हणजेच एक्स इक्वल टू 180 मायनस 108 म्हणजेच एक्स ची व्हॅल्यू किती येईल 72 सॉरी 70 इथे 0 प्लस एक्स इक्वल टू 180 म्हणजेच एक्स इक्वल टू किती येतील 180 म्हणजे 180 आणि 0 याचे ऍडिशन 180 होते. आणि लास्ट आहे इथे a प्लस एक्स इक्वल टू 180 म्हणजे एक्स इक्वल टू 180 मायनस a हे तुमचं आन्सर राहील याच्यात. कारण याच्यात काही मायनस होणार नाही त्यामुळे तुम्हाला एक्स ची व्हॅल्यू 180 मायनस a भेटेल. तर अशा प्रकारे आपल्याला ही सर्व गणितं पूर्ण करायची आहेत. याची सर्व आन्सर्स रायटिंग करून घ्या. एक्स ची व्हॅल्यू किती भेटली दुसऱ्याची 95 तिसरा 60 चौथा किती 143 पाचवा 72 सहावा 180 आणि सातवा त्या ठिकाणी किती आहे 180 मायनस a. आता क्वेश्चन नंबर 2 कडे वळूया. बघा त्यांनी द मेजर ऑफ सम अँगल्स आर गिवन बिलो यूज देम टू मेक पेअर ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँड सप्लिमेंटरी अँगल्स. तर मी याचे दोन भाग करतो. आपल्याला पेअर शोधायचे एक कॉम्प्लिमेंटरीचा आणि एक सप्लिमेंटरी. तर फर्स्ट पॉइंट आपण काय घेऊया पेअर ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. सोपे वरती दिलेले आहेत तुम्हाला फक्त त्याची पेअर्स तयार करायचे. आणि सेकंड पॉइंट आपण काय करूया पेअर्स ऑफ सप्लिमेंटरी अँगल्स. बघा पेअर्स ऑफ कॉम्प्लिमेंटरी आणि पेअर्स ऑफ काय येतो सप्लिमेंटरी अँगल्स. आता आपण पेअर्स मांडूया. बघा पहिला कॉम्प्लिमेंटरी म्हणजे 90 झाली पाहिजे. तर वरती बघा दोघांची बेरीज तर पहिलाच दिसतोय बी आणि एन म्हणजे मेजर ऑफ अँगल बी प्लस मेजर ऑफ अँगल एन करून बघूया. तर 60 प्लस 30 इक्वल टू किती येतात 90. याचा अर्थ अँगल बी अँड अँगल एन. हा झाला पहिला पॉइंट. असे सगळे शोधायचे. सेकंड मेजर ऑफ अँगल वाय प्लस मेजर ऑफ अँगल कोणता करूया ई. तर 90 प्लस 0 तर किती येईल 90. याचा अर्थ अँगल वाय अँड अँगल ई. आता याच्यात पहिला बघा 180 झालं पाहिजे. बी प्लस मेजर ऑफ अँगल जी करून बघा किती येतं 60 प्लस 120 किती झाले 180. याचा अर्थ अँगल बी अँड अँगल कोणता येईल जी. सेकंड याच्यात मेजर ऑफ अँगल एन प्लस मेजर ऑफ अँगल जे करून बघा 30 प्लस 150. याचा अर्थ टोटल झाले 180 म्हणजेच अँगल एन अँड अँगल जे. तर अशा प्रकारे आपण त्या ठिकाणी अँगल बी अँड अँगल जी भेटला. दुसरा अँगल एन अँड अँगल कोणता आहे जे. तर अशा प्रकारे आपल्याला काय करायचे सर्व अँगल्स फाइंड आउट करायचे आहेत. पेअर्स ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँड पेअर्स ऑफ सप्लिमेंटरी. आपल्याला एक कोणता भेटला कॉम्प्लिमेंटरी आणि एक सप्लिमेंटरी. लिहून घ्या तेवढे लिहायला तुम्हाला वेळ मिळेल. पुढच्या गणिताकडे वळूया. हे अँगल्स रायटिंग करून घ्या नंतर. बघा तिसरं गणित आहे इन ट्रायंगल एक्स वाय झेड. पहिले हायलाइट करतो गणित समजून घ्या. इन ट्रायंगल एक्स वाय झेड मेजर ऑफ अँगल वाय 90
व्हॉट काइंड ऑफ अ पेअर डू अँगल एक्स अँड अँगल झेड मेक. आता हे तुम्हाला आकृती काढल्याशिवाय कळणार नाही, त्यामुळे आपण सर्वात पहिले आकृती काढूया. आता आकृती काढताना एक काळजी घ्यायची थर्डची, की आकृती तुम्हाला 90 डिग्रीची काढावी लागेल. कारण का, तर एक अँगल किती दिलाय 90 डिग्री. मग आकृती कशी येईल बघा. का सपोज मला आकृती काढायची एक्स वाय झेड. मी आकृती काढतो बघा. इथे 90 डिग्रीच घ्यावा लागेल, कारण एक अँगल हा 90 डिग्री बघा. आता याच्यामध्ये इथे एक्स घेऊया, हा वाय येईल कारण वाय 90 दिले तो घेऊया, आणि झेड. आणि प्रश्न असा आहे की व्हॉट काइंड ऑफ अ पेअर डू अँगल एक्स अँड झेड मेक. तर आता आपण काय करूया, फॉर्म्युला वापरूया. कोणता, द सम ऑफ मेजर ऑफ ऑल अँगल्स इन ट्रायंगल किती असतात 180. त्याचा पॉईंट वापरूया. द सम ऑफ मेजर ऑफ ऑल अँगल्स इन ट्रायंगल इज 180. त्रिकोणाच्या तीन कोणांच्या मापांची बेरीज किती असते 180. म्हणजेच अँगल एक्स प्लस अँगल वाय प्लस अँगल झेड इक्वल टू किती यायला पाहिजे 180. पण अँगल एक्स प्लस वाय किती आहे 90 प्लस अँगल झेड इक्वल टू 180. म्हणजेच अँगल एक्स प्लस अँगल झेड इक्वल टू हे 180 आहे मायनस किती होतील 90. हे प्लस तिकडे मायनस होतील. म्हणजे अँगल एक्स प्लस अँगल झेड इक्वल टू किती आले 90 डिग्री. म्हणजे हे कोणत्या प्रकारचे येतात कॉम्प्लिमेंटरी. झालं आन्सर तयार. म्हणजेच अँगल झेड आणि अँगल एक्स ची बेरीज किती यायला पाहिजे 90 डिग्री. मग आन्सर काय लिहिता येईल, अँगल एक्स अँड अँगल झेड आर कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. तर अशा प्रकारे आपल्याला हे 3 नंबरचं गणित सोडवायचं आहे. त्यांची दोघांची ऍडिशन किती येते 90 डिग्री, म्हणून आपण त्याला काय म्हणतो कॉम्प्लिमेंटरी. आणि जर 180 येत असेल तर त्या ठिकाणी तो आपण काय म्हणू शकतो सप्लिमेंटरी अँगल. तर इथे कोणता पॉईंट वापरायचा आहे, द सम ऑफ मेजर ऑफ ऑल अँगल्स इन ट्रायंगल किती असतात 180. त्याचा पॉईंट वापरला की तुम्हाला हे गणित सहज सुटेल. पण आकृती काढा. विदाउट डायग्राम तुम्हाला हे गणित एवढं सहज समजणार नाही. पुढच्या गणिताकडे वळूया. क्वेश्चन नंबर 4. रायटिंग करून घ्या. मला वाटतं रायटिंग थोडंसं माझ्या बरोबरच करत चला, जेणेकरून तुमचा आणि माझा दोघांचा वेळ वाचेल. 4 नंबरचा क्वेश्चन हायलाइट करतो मी बघा. द डिफरन्स बिटवीन, बघा नीट लक्ष द्या. द डिफरन्स बिटवीन द मेजर्स ऑफ 2 अँगल्स ऑफ अ कॉम्प्लिमेंटरी पेअर इज 40 डिग्री. फाइंड द मेजर ऑफ 2 अँगल्स. पहिलं रायटिंग करून दाखवतो मी तुम्हाला, मग हे गणित कळेल. आता याच्यात काय सांगितलं त्यांनी, द डिफरन्स बिटवीन द मेजर्स ऑफ 2 अँगल्स. डिफरन्स म्हणजे एक लहान आणि एक मोठा असणार, एक स्मॉलर आणि एक काय असणार आहे बिगर. तर आपण स्मॉलरला एक्स मानूया. सपोज मेजर ऑफ, याचे 2 भाग करू म्हणजे गणित एकाच पेजवर बसेल. सपोज मेजर ऑफ स्मॉलर अँगल इज एक्स. स्मॉलर अँगलला काय मानलं एक्स मानलं. मग आता मेजर ऑफ ग्रेटर अँगल काय होईल बघा. मेजर ऑफ ग्रेटर अँगल म्हणजे मोठा अँगल, त्यांनी वरती दिले ते वाचा बघा. अँगल ऑफ अ कॉम्प्लिमेंटरी पेअर इज 40 डिग्री म्हणजे 40 डिग्रीने तो मोठा आहे. म्हणजे इथे किती येईल एक्स प्लस 40. आणि त्यांनी काय सांगितलंय, तो कोणता अँगल आहे कॉम्प्लिमेंटरी म्हणजे 90 डिग्री आहे बघा का. मग आता आन्सर कसं लिहिणार, द सम ऑफ, बघा द सम ऑफ मेजर ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँगल्स इज 90 डिग्री. कॉम्प्लिमेंटरीचे किती असते 90 डिग्री. याचा अर्थ याच्यामध्ये पहिला अँगल कोणता आहे म्हणजे स्मॉलर अँगल प्लस ग्रेटर अँगल इज इक्वल टू किती यायला पाहिजे
90. बघा, स्मॉलर अँगल काय आहे? x प्लस हा काय आहे? x प्लस 40 इक्वल टू 90 डिग्री. x प्लस 40 इक्वल टू 90. इकडे लिहितो 2x प्लस 40 इक्वल टू 90 डिग्री. म्हणजे 2x इक्वल टू 90 मायनस 40. म्हणजेच 2x इक्वल टू किती येतील? 50. x इक्वल टू 50 अपॉन 2 म्हणजे x ची व्हॅल्यू किती आली? 25. हा झाला स्मॉलर अँगल. पहिला अँगल भेटला. कोणता येतो? स्मॉलर अँगल. अँगल x इक्वल टू किती आले? 25. मग बिगर अँगल आता काढता येईल. बिगर अँगल तो काय आहे? x प्लस 40 आहे. म्हणजेच 25 प्लस 40 किती झाले? 65. मग आपल्याला शेवटी आन्सर लिहिता येईल. The measure of required angles. The measure, लिहून घ्या. The measure of required angles are 25 degree and 65 degree respectively. degree and 65 degree respectively. तर अशा प्रकारे आपल्याला हे दोन अँगल्स फाइंड आउट करायचे. त्यात स्मॉलर अँगलला काय म्हणायचं? x. आणि मग आपल्याला बिगर अँगल त्या ठिकाणी 65 भेटेल आणि स्मॉलर किती भेटतो? 25. पुढच्या क्वेश्चन कडे वळूया. क्वेश्चन नंबर 5. आता 5 नंबर एकदम सोपा आहे. तुमच्या समोर आकृती पण आहे, त्यामुळे आकृती पण काढायची गरज नाही. 5व्या मध्ये काय सांगितलंय? क्वाड्रिलॅटरल PTNM इज अ रेक्टँगल. आता रेक्टँगल म्हणजे ऑल अँगल्स कसे असतात? 90 डिग्री. राईट द नेम्स ऑफ पेअर्स ऑफ द सप्लिमेंटरी अँगल्स. म्हणजे 180 होणार आहे. तर याला हायपोटेन्यूस पण 180 होतात, लक्षात ठेवायचं. हायपोटेन्यूस म्हणजे अपोजिट जे अँगल्स आहेत त्याची पण ऍडिशन होईल किती? 180. मग जोड्या लिहिताना काळजीपूर्वक घ्या. नंबरिंग करतो बघा, 1 2 3 आणि 4. तर 1 2 2 3 3 4 आणि 4 1 असं करता येईल. आणि 1 आणि 3 हा सुद्धा 180 होतो आणि हा सुद्धा 180 येतो. मग पहिला अँगलच्या जोड्या लिहितो बघा मी कशा? पेअर्स ऑफ सप्लिमेंटरी अँगल. अँगल 1 2 पासून सुरुवात करूया. पहिला काय येईल बघा? अँगल P अँड अँगल T. दुसरा अँगल T अँड अँगल N. 2 आणि 3. तिसरा अँगल N अँड अँगल M. चौथा अँगल M अँड अँगल P. आता 5वा आणि 6वा हे अपोजिट बघा. अँगल P अँड अँगल कोणता येईल? N अपोजिट घेतला तर. आणि अँगल T अँड अँगल M. तर अशा प्रकारे तुम्हाला पेअर्स ऑफ सप्लिमेंटरी अँगल्स लिहिता येते. कारण 90 असल्यामुळे सगळ्यांची जी ऍडिशन आहे दोन अँगलची ती किती येणार आहे? 180. आणि याचा वापर करून आपण त्या ठिकाणी दाखवू शकतो की हे सगळे पेअर्स जे आहेत ते किती येतात? सप्लिमेंटरी. हा झाला क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 6. सोपे आहेत म्हणून आपले क्विक होतील, त्याला वेळ लागणार नाही. 6 नंबर बघा आता. इफ मेजर ऑफ अँगल A इज 70 डिग्री, व्हॉट इज द मेजर ऑफ द सप्लिमेंट ऑफ द कॉम्प्लिमेंट ऑफ A. आता इथे ओळ आहे ना, ही समजून घ्या बघा. का हा पॉइंट बऱ्याच जणांना ना समजत नाही, ते वाचत नाहीत, त्यामुळे तो गडबड होते ती. तर मी तुम्हाला वाचून दाखवतो, लक्ष द्या. पहिले इथे रायटिंग पण करून ठेवूया, म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी काय करायचं ते कळेल 6 नंबरच्या गणितात. इफ मेजर ऑफ अँगल A 70 दिलाय, व्हॉट इज द मेजर ऑफ सप्लिमेंट ऑफ द कॉम्प्लिमेंट अँगल A. म्हणजे सप्लिमेंट बघा, का पॉइंट नीट रायटिंग करून देतो मी बघा. सप्लिमेंट ऑफ कॉम्प्लिमेंट
याचा अर्थ तुम्हाला पहिला कॉम्प्लिमेंटरी अँगल फाइंड आउट करावा लागेल आणि तो जो अँगल येईल त्याच्यावर सप्लिमेंटरी फाइंड आउट करायचा. मग 2 पॉइंट होतील, लक्षात घ्या. पहिला येईल कॉम्प्लिमेंट ऑफ अँगल ए फाइंड आउट करूया. कॉम्प्लिमेंट ऑफ अँगल ए. आता कॉम्प्लिमेंट म्हणजे काय? 90 डिग्री व्हायला पाहिजे दोन अँगलची बेरीज. इथे मी रायटिंग करून ठेवते, नीट लक्ष द्या. पहिला आपल्याला कॉम्प्लिमेंट करायचंय आणि तो जो अँगल येईल त्याच्यावरती सप्लिमेंटरी अँगल फाइंड आउट करायचा. आता कॉम्प्लिमेंट म्हणजे अँगल ए प्लस आपण या कॉम्प्लिमेंट याला आपण एक्स मानूया. बघा का, त्या ठिकाणी सपोज कॉम्प्लिमेंट ऑफ अँगल ए इज एक्स असं मानूया. इथे लिहून ठेवतो खाली पाहिजे तर. सपोज कॉम्प्लिमेंट ऑफ अँगल ए इज एक्स म्हणजे अँगल ए प्लस एक्स दोघांची व्हॅल्यू किती यायला पाहिजे? 90 डिग्री. अँगल ए किती आहे? 70 प्लस एक्स इक्वल टू 90. एक्स इक्वल टू 90 मायनस 70 म्हणजे एक्स इक्वल टू किती आला? 20. बघा का, हा काय झाला? कॉम्प्लिमेंटरी अँगल. कॉम्प्लिमेंटरी अँगल इज 20. आता या कॉम्प्लिमेंटरी अँगलचा सप्लिमेंट फाइंड आउट करायचा आहे. बघा का, लक्षात घ्या. कोणाचा? कॉम्प्लिमेंटरी अँगलचा. मग सेकंड पॉइंट, सप्लिमेंट ऑफ कोणता येईल? 20 डिग्रीचा. याचा 20चा काय करायचं? सप्लिमेंट फाइंड आउट करायचं. इथे लक्षात ठेवा, बरेच मुलं 70चा सप्लिमेंट फाइंड आउट करतील. आता इथे 20 याला आपण म्हणूया सप्लिमेंट ऑफ कॉम्प्लिमेंट इज y. सपोज आपण त्याला काय म्हणूया? y. म्हणजे 20 डिग्री प्लस y इक्वल टू किती यायला पाहिजे? 180. म्हणजे y इक्वल टू 180 मायनस 20. याचा अर्थ y ची व्हॅल्यू किती आली? 60 डिग्री. म्हणजे तुम्हाला आन्सर भेटतं याचं. सप्लिमेंट ऑफ द कॉम्प्लिमेंट. बघा का, सप्लिमेंट ऑफ द कॉम्प्लिमेंट ऑफ अँगल ए इज किती येतो तो? 160 डिग्री. इथे 180 मधून 20 गेले किती होतील? 160. तर अशा प्रकारे तुम्हाला ही आन्सर फाइंड आउट करायची. सोपी आहे. फक्त तुम्हाला थोडंसं अभ्यास व्यवस्थित करून आणि पॉइंट व्यवस्थित समजून घेऊन ही गणित सोडवली तर एकदम इझी आहे. प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. यांची जास्तीत जास्त तुम्ही प्रॅक्टिस करा, तरच तुम्हाला ही गणित सोपी वाटतील. आणि लास्ट प्रॅक्टिस सेट 17 मधलं आपण लास्ट गणित आहे ते बघूया. इफ अँगल ए अँड बी आर सप्लिमेंटरी अँगल्स. त्यांनी दिलंय की ते कोणते अँगल्स आहेत? सप्लिमेंटरी. आपण त्याचाच वापर करूया. बघा, अँगल ए अँड अँगल बी आर सप्लिमेंटरी अँगल्स. म्हणजे अँगल ए प्लस अँगल बी इक्वल टू किती यायला पाहिजे? 180. हा पॉइंट वापरता येईल इथे. सप्लिमेंटरी म्हणजे किती यायला पाहिजे? 180. आता अँगल ए आपल्याला काढायचं आहे तर तसंच ठेवा. प्लस बी ची व्हॅल्यू दिली त्याने किती? एक्स प्लस 20 इक्वल टू 180. लक्षात घ्या का इथे. मग अँगल ए प्लस एक्स प्लस 20 डिग्री इक्वल टू 180. म्हणजे अँगल ए इक्वल टू अँगल ए प्लस एक्स तसंच ठेवा सध्या इक्वल टू 180 मायनस 20. म्हणजे अँगल ए प्लस एक्स इक्वल टू किती येईल? 160. हा एक्स तिकडे मायनस होईल. अँगल ए इक्वल टू 160 मायनस एक्स. हे झालं तुमचं आन्सर. तर अशा प्रकारे आज आपण प्रॅक्टिस सेट 17 सोडवलं अँगल्स अँड पेअर्स ऑफ अँगल्स मध्ये. पुढच्या तासाला आपण त्या ठिकाणी प्रॅक्टिस सेट 18 घेऊया. आपण एक एक्झरसाइज व्यवस्थित पूर्ण करून घेऊया. आज काय काय बघितलं थोडंसं रिवाइज करूया सर्व गणित आणि नंतर मग आपण थांबू आणि पुढच्या लेक्चरला आपण त्या ठिकाणी पुढचा भाग बघूया.
सर्वात पहिले आपण काय बघितलं? फॉर्म्युले. सप्लिमेंटरी अँगल, लक्ष द्या आता 5 मिनिटं. सप्लिमेंटरी अँगल्स अँड अँगल्स इन लिनियर पेअर. सप्लिमेंटरी म्हणजे द टू अँगल्स विथ सम ऑफ द टू अँगल्स 180 डिग्री, देन वी कॉल्ड इट ॲज अ सप्लिमेंटरी अँगल. अँड अँगल्स इन लिनियर पेअर म्हणजे रेषेवरती आपण जर का अँगल्स काढले तर ते 180 येतात. किती पण काढा तुम्ही, सगळ्यांची ऍडिशन केली तर ती किती यायला पाहिजे? 180. 17 मधला पहिला क्वेश्चन, तुम्हाला काय अँगल्स दिलेत आणि त्याचे सप्लिमेंटरी विचारले, तर 180 मधून मायनस केले सगळे की तुम्हाला त्या ठिकाणी काय भेटेल? सप्लिमेंटरी अँगल्स भेटेल. सेकंड, पेअर्स काढायचे, तुम्हाला त्यात सगळे अँगल्स दिले, दोघांची ऍडिशन 90 होईल असे शोधायचे आणि 180 होईल असे शोधायचे आणि ते तुमचे काय असणार आहेत? कॉम्प्लिमेंटरी आणि सप्लिमेंटरी अँगल. तिसऱ्यामध्ये बघा, अँगल XYZ, सॉरी ट्रायंगल XYZ मध्ये द सम ऑफ मेजर ऑफ ऑल अँगल्स इन ट्रायंगल 180, त्याचा वापर करा. तर दोघांची बेरीज 90 येते, म्हणजे हे कोणते अँगल असतं? कॉम्प्लिमेंटरी. पुढचं, डिफरन्स एकाला x मानायचं स्मॉलरला आणि बिगरला x+40 होईल. त्याची जर कॉम्प्लिमेंटरी म्हटलं तर 90 व्हायला पाहिजे, म्हणून 90. त्याच्यावरून तुम्हाला x किती भेटतो? 25 आणि तुम्हाला y सुद्धा भेटतो. पेअर्स ऑफ कॉम्प्लिमेंटरी सप्लिमेंटरी अँगल्स फाइंड आउट करायचे. रेक्टँगल म्हणजे 90 डिग्री असतात सगळे अँगल्स. याचा अर्थ तुम्हाला त्या ठिकाणी 7 जोड्या भेटतील, लक्षात घ्या. 6 जोड्या, सॉरी. त्याच्यानंतर अँगल ए दिलाय 70, त्याचा कॉम्प्लिमेंट 20 येतो आणि 20 चा सप्लिमेंट येतो 160, हे लक्षात ठेवा. अँगल ए आणि बी काय सांगितलं त्यांनी? सप्लिमेंटरी, त्याचा वापर केला तर अँगल ए ची व्हॅल्यू किती भेटते? 160 मायनस एक्स. तर अशा प्रकारे आज आपण प्रॅक्टिस सेट 16 सोडवलं. नेक्स्ट लेक्चरला आपण प्रॅक्टिस सेट 70 सोडवलं. प्रॅक्टिस सेट 18 घेऊया.